लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुढील 4 आठवडे कुठे आणि किती पाऊस पडणार? हवामान विभागाकडून अंदाज जाहीर केला असून 10 सप्टेंबर पर्यंत देशाच्या काही भागात मुसळधार तर काही भागात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर महाराष्ट्र राज्यात विशेषतः कोकण आणि मध्य भारतात जोरदार पाऊस होईल, तर सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। एल निनोमुळे मराठवाडा आणि विदर्भावर चिंतेचे ढग असून पावसाळ्याचे हे विमर्श ठरणार मोठे आवाहन। एल निनोचा प्रभाव 2027च्या उन्हाळ्यापर्यंत कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे 2026 वर्ष आतापर्यंतच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते आणि तापमानाचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले जाण्याचा धोका आहे। पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केली असून कोल्हापूर सांगलीतील पुराचे 35 टीएमसी पाणीही वळवणार। राज्यातील 39 साखर कारखान्यांकडे ऊस बिलाचे 256 कोटी रुपये थकलेले असून 171 कारखान्यांनी FRP व त्यातून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर केली जमा। कृषी विभाग म्हणतो मुबलक साठा, तर पैसे मोजले तरी युरिया काही मिळेना। लिंकिंग जादा दर आणि साठेबाजीच्या तत्कारी असून शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ, तर प्रशासनाचे दुर्लक्ष। स्वातंत्र्य दिनाचा साधला मुहूर्त, तर कर्जाच्या बेडीतून बळीराजा मुक्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील 67 शेतकरी कर्जमुक्त झाले असून जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज खात्यात 227 कोटी रुपये जमा, तर मयतांच्या वारसांना मिळणार कर्जमाफी। अकोल्याच्या ऊस रानात आता निराक्षम किडे उगवण, तर रंगीत ढोबळीला कंटाळले असून आता शेतकरी वळले फळबागेकडे। जनसुविधा योजनेसाठी 87 कामांची यादी असून 303 कोटी 30 लाखांचा आराखडा तयार, तर यंदा 60 कोटी मिळण्याची शक्यता, तर स्मशानभूमीसह इतर विकास कामांचं प्राधान्य राहणार। भुईमुंगची 82% क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झाली असून राज्यातील 1.5 लाख हेक्टर क्षेत्राची लागवड, तर कोल्हापुरात 96% पेरणी पूर्ण झाली असून भुईमुंगला बाजारपेठेची साथ मिळण्याची अपेक्षा। इलायची महागली, महिन्याभरात किलोमागे 500 रुपयांची झेप झाली असून मिठाई, हॉटेल व्यवसायासह गृहिणींच्या बजेटवर परिणाम। अकोला परिमंडळामध्ये 108 सौर प्रकल्प, तर 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून एकूण वीज निर्मिती क्षमता 449 मेगावॅट, तर अकोल्यातील 50,000 शेतकऱ्यांना मिळतो लाभ। कागदावर कृषी विभागाचा विस्तार, तर बांधावर मात्र मनुष्यबळाची वानवा। सुधारित आकृती बंधात फिल्टरवरील पदामध्ये कट केली असून कार्यालयीन पदामध्ये करण्यात आली वाढ। शेतावर सूर्य खात्यात अनुदान, तर 80,000 घरांचे सौर भरारी। जळगाव, धुळे, नंदुरबार मधील ग्राहकांना आतापर्यंत 550 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं असून उर्वरित ग्राहकांना लवकरच अनुदान। डिजिटल क्रॉप सर्व्हेची मोहीम 10 नोव्हेंबर पर्यंत, पीक नोंदणीची कारवाई सुरू असून जिल्हा स्तरावर नियमित आढावा। नुकसान जास्त, भरपाई कमी, यंदा उशिराने पेरणी तर विमाही कमी। नंदुरबार जिल्ह्यात पेरण्या अद्यापही शिल्लक असून विमा कंपन्यांच्या कारभारामुळे उदासीनता, तर गत वर्षी कोटीमध्ये हप्ता, तर भरपाई कुठे मिळाली तर कुठे नाही। घरगुती गॅससाठी जळगाव जिल्ह्यात 2,88,000 ई-केवायसी बाकी असून गॅस धारकांना ई-केवायसी न केल्यास अनुदान बंद होण्याची शक्यता, तर 16 ऑगस्ट आहेत अंतिम मुदत। बागलाण तालुक्यातील भुयारी शिवारातील विद्युत ट्रान्सफॉर्मर 15 दिवसापासून बंद असून महावितरणाच्या कारभाराविरोधात संताप, तर खाजगी कंत्राटदाराकडून काम। जालनामधील रेशीम धाग्यांचे जगाला जोडणार, मुख्यमंत्री यांची माहिती, तर राज्यातील प्रथम रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे केले लोकार्पण। 7.5 हेक्टरवर फुलणार औषधी वनराई, 2.25 लाख रुपयांची केली लागवड। परभणी जिल्ह्यामध्ये उत्पन्नासह मिळणार पर्यावरण संवर्धनाची जोड। वायदे बाजारातील घसरणीचा पिवळ्या सोन्याला बसला फटका, तर हिंगोली मार्केट यार्डामध्ये हळदीचे भाव कोसळले। हळदीला सध्या भावाचे चढ उताराचा फटका बसू लागला असून गत आठवड्यात वायदे बाजारात 22,000 रुपयांचा भाव गेला होता, तर 13 ऑगस्ट रोजी भावाला घसरण झाली असून 19,500 रुपयांवरती आला आहे। परभणीमधील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप ठरत आहेत वरदान। परभणीमध्ये 32,000 तर हिंगोलीमध्ये 22,000 पंपाची उभारणी झाली असून परभणीचा वाटा जवळपास निम्मा। तर सौर कृषी पंप योजनेत प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून 30% आणि राज्य शासनाकडून 60% अनुदान दिले जाते, तर शेतकऱ्यांचा हिस्सा केवळ 10%। जमिनी वर्ग 1 करण्यासाठी फायली आता महसूल उपजिल्हाधिकारीकडून जाणार। महसूल प्रशासनामध्ये बदल केले असून प्रमुख अधिकाऱ्यांची कामाची चौकटी केली निश्चित, तर शासनाने काढला आदेश। फळ बाजारात धूम विदेशी फळांची, किवी पासून ड्रॅगन फ्रूटलाही पसंती, मागणी वाढली असून न्यूझीलंडचे क्यू सफरचंद, अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या सफरचंदाचे आकर्षण, तर ड्रॅगन फ्रूटनेही केली बाजारपेठ काबीज। पाण्याचे टँकर बंद, तर आद्री बुद्रुक घाडेवाडीतील टंचाई वाढली, पाण्यासाठी टाहो तर प्रशासनाचा बसेना मेळ।
कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले असून 15,000 क्युसेकचा विसर्ग. तर धरणामध्ये 96 टीएमसी साठा असून महाबळेश्वरला 62 मिलीमीटर पावसाची झाली नोंद. मालेगाव तालुक्यातील वन विभागाचे काम संतप्त मेंढपाळांनी पाडले बंद. उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने पवित्रा घेतला असून प्रशासनाच्या भूमिकेवरती संताप. पुणत खोरे परिसरात मका पिकांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून फवारणी व मजुरांचा वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात. येवला तालुक्यात सोयाबीनवर विविध रोग किडीचा प्रादुर्भाव असून फवारणी खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेमध्ये, तर पाणी टंचाईसह उष्णतेमुळे पिकांवर परिणाम. नांदूर शिंगोडेत खतांसाठी रांगा लावण्यापासून शेतकऱ्यांची सुटका झाली असून FFS ॲपमुळे वितरण होणार पारदर्शक. अंबडण्याच्या शेतकऱ्यांचे 6 तास जलसमाधी आंदोलन केले असून प्रशासनाचे लेखी निवेदन, तर 2 महिन्यात रस्ता होणार. कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटामुळे आत्महत्या केलेल्या पैठण तालुक्यातील 10 शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य शुक्रवारी आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. स्वामित्व योजनेतून दिले 73 गावांना PR कार्ड. फुलंब्री तालुक्यात भूमी अभिलेख विभागाच्या सर्वेक्षणाला यश आले असून 2 गावांची कामे युद्धपातळीवरती सुरू. जालना संभाजीनगरच्या ग्राहकांना सूर्यघर योजनेचे 410 कोटी रुपयांचे अनुदान आले असून 58,000 ग्राहकांनी उभारली सौर यंत्रणा, तर 52,000 लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा. केळीच्या भावामध्ये घसरण झाली असून भाव 2,000 वरून 1150 रुपयांवरती. नुकसान जास्त भरपाई कमी, पीक विम्याला चांगला प्रतिसाद मिळेना. विमा कंपन्याच्या किचकट अटीमुळे फिरवली शेतकऱ्यांनी पाठ, तर मुदतवाढीनंतर अल्प प्रतिसाद. तसेच शेतकरी कंगाल तर विमा कंपन्या मालामाल. मिरची उत्पादनावर संकटाची मालिका, तर रोगांचा प्रादुर्भाव आणि दरातील घसरणामुळे शेतकरी हवालदिल झाला. तर मिरचीला 20 ते 25 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. पिवळ्या ज्वारीला सुवर्ण झळाळी, तर आवक कमी. आरोग्यविषयक जागृतीमुळे बाजारात पिवळ्या ज्वारीला भाव वधावला असून कमाल भाव 6,900 तर किमान भाव 5,400 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण भाव 6,800 रुपये प्रति क्विंटल. नुकसानीची दास्ती, तर 85% शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. नांदेड जिल्ह्यात 6,18,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्यांचे कवच. उमरी तालुक्यातील सिंचन फक्त 13% स्थिर असून सिंचनाचा अनुशेष कधी भरून निघणार, तर शासनाच्या स्तरावर हालचाली थंड बसत्यात. पद मोठे पण अधिकार छोटे, ग्रामपंचायतीचे कामे रखडले असून प्रशासनांना अधिकार मर्यादित, तर शासनाने लादले कडक निर्बंध. NCMC कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहनावर होणार कारवाई. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास सवलतीसाठी कार्ड अनिवार्य असून 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, तर तत्कारीबाबत कर्मचाऱ्यावर कारवाईचा इशारा. मुदत वाढूनही खरीप हंगामाच्या पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ, तर पंतप्रधान पीक विमा योजनेत लाभ मिळत नसल्याची ओरड. सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर बारामती अव्वल, तर 395 घरकुलांना मंजुरी. पुणे विभागामध्ये आवास योजनेत बारामती नगर परिषदेची बाजी, तर 28 घरकुलांचा प्रस्ताव शासन दरबारी असून आतापर्यंत 3.5 कोटींचे अनुदान वितरित. ओतूर येथील पिंपळगाव जोगाव धरण प्रकल्पांसाठी 28 वर्षापासून धरणग्रस्तांचा वनवासच. जमिनी घरे पाण्यात, तर पुनर्वसन कागदी. धरण भरल्यानंतर किंवा पुष्पावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर परिसरातील कुटुंबाच्या घरामध्ये वारंवार पाणी शिरत आहे. त्यामुळे धरणग्रस्त नागरिकांचा जीव मुठीत धरून राहावे लागते. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक 1 वरच. बंद पडलेल्या कंपन्यांचे वास्तव वेगळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, तर नवीन कंपन्यांच्या नोंदणीतही महाराष्ट्र अग्रेसर. वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार, सरकारकडून ठोस प्रस्तावाचे आश्वासन. महसूल मंत्र्यांची किसान सभेच्या शिष्टमंडळाशी सरकारची 2.5 तास चर्चा झाली असून मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. अशाच नवीन अपडेट, शेतीविषयक माहिती, ताज्या बातम्या आणि रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.